नमस्ते. अशा चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज पहिल्यांदा परत व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. काय प्रॉब्लेममुळं नाही टाकू शकलो, पण आता सुरुवात करूया. तर आता वांग्याची भाजी बनवणार आहे. ते शेंगदाणे भाजतं आहे. इथं मसाला घेतला आहे, हळद मीठ घेतलं आहे, तर कोथिंबीर, कांदा, टमॅटो, आलं लसूण, कढीपत्ता आणि इथे वांगे 4 वांगे घेतले, 2 बटाटे घेतले. त्याची भाजी बनवणार आहे. ते शेंगदाणे भाजून झाले की वाटून घेणार आहे. कांदा घातला, कोथिंबीर घातली, आलं लसूण घातलं, झाकण लावलं, मिक्सर करून घ्यायचं. वाटण झालं, कढई ठेवली, तेल टाकले, कढीपत्ता टाकला, वाटण वाटल्याला घालूया, चांगले परतून घेऊयात. चांगलं परतून घेतलं. आता हलवून बिलवून व्यवस्थित. मसाला कसा चांगला तेलात परतला की चांगली टेस्ट उतरते ना. चांगल्या हलवून घेऊयात. मसाला परतून होतोय, झालाय आता. तर कांदा, मसाला, मीठ, हळद हे सगळं कोल्हापुरी मसाला आहे तो. आणि हळद आणि मीठ घेतलेलं आहे. चमचमीत झणझणीत मसाला आहे. चांगला परतून घेऊयात. चांगला परतून झालाय मसाला. आता थोडं पाणी घालूया. चांगला हलवून घेऊयात. चांगलं हलवलं. आता तेल सुटूस्तोवर मसाल्यातनं तेल सुटलंय बाजूला. आता चांगला परतून झालाय मसाला. थोडं पाणी घातल्यामुळं चांगला हलवून घेतला, चांगला परतून घेतला. चांगला परतून झालाय मसाला. आता बटाटा घातला, बटाट्याच्या फोडी घातल्यात चांगल्या.
वांग्याच्या फोडी टाकते. त्याला आता व्यवस्थित हलवून घ्यायचे. शेंगदाण्याचा कूट घालायचा. 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घातला. मस्त चांगली भाजी हलवून घेत. रबरबीत छान भाजी वाटते. मस्त हलवून घेतले. जीव झाला सगळा छान. आता थोडं पाणी घातलं. थोडस पाणी घालून झाकण ठेवून रस्सा भाजी बनवायची. थोडं घातलं पाणी. तर झाकण लावूया. झाकण ठेवलं. चांगले उकळू द्यावं, शिजू द्यावं आणि मग नंतर भाजी ओके झाली. आता मस्त भाजी तयार आहे. ताटात वाढून घेतली भाजी. छान रस्सा भाजी झाली. चमचमीत, झणझणीत. चपाती ठेवली. कांद्याचे फोडी ठेवले. ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.